बाय। चलो आप 4 मेरे साथ। Oh no! नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आहे डे 3 इन काश्मीर। सो कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही कटरा टू श्रीनगर 7 तासांचा प्रवास केला आणि आज आम्ही निघालो आहोत सोनमर्गला, कारण की स्नो बघण्यासाठी। आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी स्नो बघणार आहे, सो मी खूप एक्सायटेड होते। सो सगळ्यात पहिला आम्ही स्टॉप घेतला हान रिव्हरला। अगदी 30 मिनिट्स आतमध्ये आम्ही कव्हर केलं, कारण की आम्हाला सोनमर्गला ऑन टाईमला पोचायचं होतं आणि खूप एन्जॉय करायचं होतं। म्हणून हान रिव्हरमध्ये थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि आम्ही पुन्हा निघालो। जेव्हा बर्फाचे पहाड म्हणजे बर्फाची डोंगरं बघितल्यानंतर जी फिलिंग आली ना की फायनली आम्ही स्नो बघणार आहोत, ही फिलिंग काही वेगळीच होती। तिकडे पोचल्यानंतर आम्ही जॅकेट्स आणि बूट्स रेंटेड घेतले, कारण की आपण ते इकडनं नेऊ तर नाही शकत। सो आम्ही रेंटेड जॅकेट्स आणि बूट्स घेतले होते। इमॅजिन फर्स्ट टाइम स्नो आणि फर्स्ट टाइम घोड्यावर बसण्याचा एक्सपिरियन्स खतरनाक होता, कारण की मी तर आपल्याकडे कधीच घोड्यावर नाही बसले आणि तिकडे घोड्यावर बसणं कंपल्सरी होतं, कारण की इकडनं वर 7 किलोमीटर चालायचं होतं आणि चालणं पॉसिबल नसल्यामुळे आम्हाला घोडे रेंट करावेच लागले। भीती तर जबरदस्त वाटत होती, पण साईडला ती त्यांची लोकं होती, त्यांनी आम्हाला व्यवस्थित नेलं आणि व्यवस्थित आणलं। येताना आमच्यातली एक पोरगी म्हणजे संजना पडली पण लिटरली, आणि माहीत नाही आमच्या घोड्यांना त्यांच्यामध्ये काय प्रेम होतं, एकमेकांना सारखे धक्के मारत होते, एकमेकांना चावत होते। तर तुम्हाला त्याची स्टोरी नंतर बघायला मिळेल, म्हणजे ऐकायला मिळेल, ती सुद्धा मी रेकॉर्ड केलेली आहे। अरे इधर से क्यों जा रहा है? 15 मिनटं आम्हाला 15-20 मिनटं लागले इकडे येण्यासाठी। सो हा फर्स्ट पॉईंट होता आमचा, आणि इकडे आल्यानंतर व्ह्यूज होते, लिटरली असं वाटत होतं की स्वित्झर्लंडला आलो की काय। फक्त स्नोफॉल व्हायचं बाकी होतं। आणि एक गोष्ट म्हणजे आमच्याबरोबर चुकीची घडली, ती आम्हाला गरम व्हायला लागलं। आम्ही जे जॅकेट्स घातले होते, बूट्स घातले होते, त्याच्याने आम्हाला गरम व्हायला लागलं। असं नाही की थंडी लागेल, काहीच नाही, पण जी फिलिंग होती ना पहिल्यांदा आयुष्यात बर्फ बघण्याची, ही काही वेगळीच होती। आणि आम्ही मस्त मग बर्फात स्नो फाईट केली आणि खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढले, जे तुम्ही इंस्टाग्रामला बघतच असाल। A few moments later. उठो उठो उठो। हाँ हाँ उठा दे। तुम्हाला वाटेल प्रत्येक व्हिडिओमध्ये, हे प्रत्येक व्लॉगमध्ये ही SRKची पोस्ट काय येते, तर आम्ही रील बनवली आहे, ती मला इंस्टाग्रामवर बघायला मिळेल। आणि त्यानंतर आम्ही मॅगीसाठी छोटासा ब्रेक घेतला। पहिल्यांदा पहाडवाली मॅगी मी खाल्ली, मस्त होती, स्पायसी झणझणीत, त्याच्याने जणू काही थंडी उडूनच गेली। आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो सेकंड पॉईंटला। तिकडे आम्हाला जाता जाता थोडा काळोखच होणार होता, म्हणून आम्ही घोड्यावरनं उतरलो नाही आणि तसेच मग आम्ही खाली आलो। आणि ही आहे ती घोड्याची कहाणी। लेकिन तेरा घोड़ा आ गया। मेरा तो भारी था, जुई तेरा घोड़ा बना सकते। मेरा घोड़ा जुई के घोड़े का तो यार था, साला उसका पीछे ही नहीं छोड़ रहा था। ये जुई को क्या करा, लगाना सीधा। पुन्हा 2 तासाचं ट्रॅव्हल करून आम्ही श्रीनगरला आलो, आणि हे श्रीनगरमधलं सगळ्यात फेमस कॅफे प्लस क्युझिनवालं रेस्टॉरंट आहे, जिकडे आम्ही खूप सारं ऑर्डर केलं होतं। आम्ही ऑर्डर केलं होतं चीज केक, मूस ऑर्डर केला होता, त्याच्यानंतर रेड वेल्वेट केक आणि भरपूर काही। आणि हा कॅफे इतका फेमस आहे की लिटरली उभं राहायला पण जागा नव्हती, आणि खूप मस्त इंटिरियर ह्याचं आहे। जर तुम्ही श्रीनगरला गेला तर आवर्जून इथे भेट द्या, हा द लेकच्या एक्झॅक्ट समोर आहे। चीज केक नहीं है वो, और रेड वेलवेट वाला? रेड वेलवेट पेस्ट्री है, चीज केक ये बिस्कुट है जो आपने लिया। रेड वेलवेट में नहीं है, चॉकलेट का
ये किसको चाहिए? अपन त्यानंतर आम्ही निघालो आमच्या बसकडे. बसला जाताना खूप सारे शॉप्स लाईक छोटे छोटे रोडवर आपल्या मुंबईला कसे असतात बँड्राला वगैरे तसे इकडे शॉप्स होते. आम्ही काही घेतलं नाही कारण की आम्ही एक दिवस ठेवला होता स्पेसिफिक श्रीनगरमध्ये शॉपिंग करण्याचा. त्याचासुद्धा व्लॉग येईल, तो तर भन्नाटवाला व्लॉग आहे कारण की आम्ही पूर्ण दिवस वेस्ट केला आहे. म्हणजे वेस्ट काय, बेस्ट डे होता तो. पूर्ण दिवस आम्ही फिरलो, शॉपिंग केली, मजा केली. सो त्याचासुद्धा व्लॉग येईल. सो प्लीज स्टे ट्यून फॉर दॅट. आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलो आमच्या रूमवर. सो हा जो पसारा आहे हा मी सकाळी करून गेलो होतो. रूमवर आल्यानंतर सगळ्यात पहिलं आम्ही क्लीन केलं, जेवून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केली एंडलेस गॉसिप्स, जे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत. पण आम्ही खूप एन्जॉय केला हा वाला दिवस कारण की पहिल्यांदाच होता. सगळे थकले होते 2-3 तास प्रवास करून आणि त्याच्यामुळे आम्ही गेम्स वगैरे काही खेळलो नाही. पॅकिंग केली, दुसऱ्या दिवशीचं आउटफिट डिसाईड केलं कारण की नेक्स्ट दिवशी आम्ही जाणार होतो गुलमर्गला. तो दिवस तर सगळ्यात वर्स्ट दिवस होता. तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये कळेलच. पुढच्या व्लॉगमध्ये कळेलच. तर हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अजून भरपूर व्लॉग्स यायचे बाकी आहेत. सो स्टे ट्यून फॉर दॅट अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि बाय बाय. थँक्यू. पुढे तुम्हाला मी छोटीशी झलक दाखवते पुढच्या व्लॉगची, जेणेकरून तुम्ही त्या व्लॉगसाठी सुद्धा एक्सायटेड राहाल. सो प्लीज एंडपर्यंत बघा. लुक ॲट द स्नो. ब्लाइंड ड्राइविंग में हम ओवरटेक भी कर